एकाच नाण्याच्या दोन बाजू. जिथे कंगना आहे तिथे एखादा वाद हा होतोच. मग त्या वादाची चर्चा होते आणि चर्चांची बातमी. यावेळी असेच काहीसे झाले. कंगनाने सुपरस्टार प्रभास सोबत पुरी जगन्नाथ दिग्दर्शित एक निरंजन या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. सिनेमाची कथा प्रभासच्या भोवतीच फिरताना दाखवण्यात आली होती. प्रभास या सिनेमात गुन्हेगारांना पकडून पोलिसांकडे सुपूर्द करत असतो आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून पैसेही घेत असतो. या सिनेमाच्या दरम्यान कंगनाला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली होती. एक निरंजन सिनेमात कंगनाच्या व्यक्तिरेखेचं नाव समीरा होतं. 2008 मध्ये फॅशन सिनेमानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अनेकांना माहित नसेल की कंगनाने फक्त तेलुगू सिनेमातच नाही तर तामिळ सिनेमातही काम केलंय. तेलुगूमध्ये प्रभासचा चाहता वर्ग फार मोठा आहे. पण असे असूनही हा सिनेमा तेव्हा फारसा चालला नव्हता. एका मुलाखतीत प्रभास सोबतच्या वादावर बोलताना कंगना म्हणाली होती, आमच्यातील वाद फार टोकाला गेले होते. आम्ही एकमेकांची बोलणंही बंद केलं होतं. बाहुबली सिनेमाचा दाखला देत तिने प्रभासचं कौतुक देखील केलं. प्रभासचं आत्ताचं यश पाहून मी आनंदित झाले असे तिने म्हटलं. सध्या प्रभास आणि कंगना दोघेही आपापल्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर आहेत. राजामौली यांच्या बाहुबलीमुळे प्रभास जागतिक स्टार बनला आहे तर कंगना जागतिक स्टार बनणं अजून बाकी आहे. दरम्यान प्रभासने साहो या सिनेमा व्यतिरिक्त त्याच्या दुसऱ्या सिनेमाची घोषणा केली नाहीये. बाहुबली सिनेमात मध्यंतरामध्ये साहोचा छोटासा टीजर दाखवण्यात येतो. या सिनेमाच्या चित्रीकरणाला अजून सुरुवातही झाली नाहीये, पण या सिनेमाची चर्चा मात्र अनेक ठिकाणी सुरू आहे. तर दुसरीकडे कंगना तिच्या मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली 2 हा सिनेमा फक्त 10 दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा पहिला भारतीय सिनेमा ठरलाय. बॉलिवूडच्या कोणत्याही खानला एवढी कमाई करता आलेली नाहीये. पण हे काही फक्त भव्य सेट आणि लार्जर दॅन लाईफ गोष्टी दाखवल्या म्हणूनच शक्य झालं तर असं नाहीये. अभिनयातही बाहुबली सिनेमा अनेक बॉलिवूडपेक्षा उजवा ठरलाय. बाहुबली 2 मुळे फक्त तेलुगू इंडस्ट्रीच नव्याने कळली आहे असं नाही, तर प्रभासला देशभरात स्वतःची अशी वेगळी ओळख मिळाली आहे. काही वर्षांपूर्वी 100 कोटींची कमाई करणं म्हणजे मैलाचा दगड ठरला असं मानलं जायचं. आमिरच्या पीके सिनेमानंतर 100 कोटींच्या क्लबची व्याख्याही कालबाह्य झाली. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड लाईव्ह या वेबसाईटने एका सर्वेक्षणामध्ये बॉक्स ऑफिसचा किंग कोण असा प्रश्न विचारला होता. आश्चर्य म्हणजे यात प्रभासने सलमान खानला मागे टाकलंय. प्रभासने फक्त सलमानलाच नाही तर शाहरुख आणि आमिर खानलाही या शर्यतीत मागे टाकलंय. लोकसत्ता ऑनलाईन एंटरटेनमेंट ब्युरो.